केगाव येथील NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 6 ते 10 एप्रिलपर्यंत इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप बाबत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर इथं 6 ते 10 एप्रिल या कालावधीत इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप बाबत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा बूट कॅम्प अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या पुढाकारातून आयोजित केला जात असून वाधवानी फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांचं सहकार्य लाभलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, डिझाईन थिंकिंग आणि उद्योजकीय कौशल्यांचा विकास करणं ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या बूट कॅम्पसाठी NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर नोडल सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे। सोलापुरातील या नोडल सेंटरमध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील नवोपक्रम, उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी आणि तज्ज्ञ यांचा सहभाग राहणार आहे। यावर्षी जम्मू काश्मीर, ईशान्य भारत तसंच Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये बूट कॅम्पचं आयोजन केलं जात आहे। बूट कॅम्पचं उद्घाटन 6 एप्रिल रोजी AICTE मुख्यालय नवी दिल्ली इथून प्राध्यापक योगेश सिंह, अध्यक्ष AICTE यांच्या हस्ते सदस्य सचिव डॉक्टर श्याम राठी यांच्या उपस्थितीत आभासी माध्यमातून होणार आहे। सोलापुरात स्थानिक स्तरावर लक्ष्मी हायड्रॉलिक्स कंपनीचे चेअरमन निरंजन सिंघवी आणि सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर आधारित कार्यशाळा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, स्टार्टअप संस्थापकांचं सत्र आणि टीमवर्कच्या माध्यमातून नवकल्पनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळणार आहे। चौथ्या दिवशी स्थानिक इनोव्हेशन, इकोसिस्टम आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात येणार असून 5व्या दिवशी अनुदान, फंडिंग संधी आणि बौद्धिक संपदा हक्क यावर विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे। अंतिम दिवशी पिचिंग सत्र होऊन प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम 5 संघांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येतील। पहिल्या 2 आवृत्त्यांमध्ये देशभरातील 46 ठिकाणी 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून अनेकांनी स्टार्टअप सुरू करून विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे। या उपक्रमामुळे सहभागी विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील समस्यांवर अभिनव उपाय विकसित करण्याची संधी मिळणार आहे, असा विश्वास प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक सुनील शाखापुरे, डॉक्टर मुदस्सर नाईकवाडी, प्रबंधक डॉक्टर DI नवले आणि जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लामतुरे आदी उपस्थित होते। टेक्निकल एज्युकेशन AICTE यांच्या इनिशिएटिव्हने आपल्या पूर्ण देशामध्ये इंजिनिअरिंग आणि हायर एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक बूट कॅम्प ऑर्गनाईज केला जातो। त्या बूट कॅम्पचा उद्देश जो आहे किंवा त्या बूट कॅम्पचं नाव जे आहे ते आहे IDE, म्हणजे इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप। म्हणजे जे हायर एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन घेणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप व्हावी, त्यांच्या स्वतःच्या डोक्यात जे काही इनोव्हेशन आहे हे इनोव्हेशन डिझाईनच्या रूपात यावं आणि त्या डिझाईन मधून स्वतःचा एक प्रोटोटाईप आणि एक प्रोजेक्ट किंवा त्यातून नंतर स्वतःचा उद्योग व्यवसाय तयार व्हावा, या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं हा घेतलेला इनिशिएटिव्ह आहे। आणि याच्या अंतर्गत आतापर्यंत 2 वेळा असे 2 वर्ष इनिशिएटिव्ह झालेले, हे 3रं वर्ष आहे। या 3ऱ्या वर्षामध्ये साधारण 30 लोकेशनला, वेगवेगळ्या लोकेशनला आपल्या पूर्ण देशभरामध्ये हे अशा प्रकारचा IDE बूट कॅम्प होणार आहे।